अहिल्यानगर ब्रेकिंग. होशिंग हॉस्पिटलजवळ पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला. 2 वर्षांची चिमुकली गंभीर जखमी. अहिल्यानगर शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे. डायमंड गल्लीत जुना मंगळ बाजार परिसरातील होशिंग हॉस्पिटलजवळ पिसाळलेल्या कुत्र्याने 2 वर्षाच्या चिमुकलीवर हल्ला केला. सिद्रा इसरार शेख ही लहान मुलगी या हल्ल्यात गंभीर जखमी झाली असून तिला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर येथे दाखल करण्यात आले आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला असून सोशल मीडियावर तो वेगाने व्हायरल होत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांकडून भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्याची मागणी जोर धरत आहे. महापालिका प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अशी स्थानिकांची मागणी आहे. मेरा नाम शेख इस्लाम रशीद, रहने को सद्दिल चौक झालकर गली यहाँ पर रहने को है। 2-2.5 महीने पहले मैंने महानगर पालिका को अर्ज किया था कुत्तों का बंदोबस्त करो, लेकिन कोई एक्शन नहीं हुआ। आज मेरी लड़की 22 महीने की है, 24 महीने की सॉरी, उसको कुत्ते ने आज काटा और वो पैरे में से काटा। महिन्यापूर्वीच आरोग्य विभाग आणि महानगरपालिका आयुक्त साहेब यांना अर्ज देऊन विनंती केली होती की त्यांच्या एरियात फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यापासून त्यांना काहीतरी इलाज करावा, त्यांचा काहीतरी बंदोबस्त करावा. पण तरी महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे कुत्रे अजून पण भटकेपणाने फिरू राहिले आणि असेच लचके तोडू राहिले. आज त्याच्या मुलीचं 2 वर्षाच्या मुलीचाच कुत्र्यांनी अक्षरशः असे लचके तोडलेले, त्याच्या जीवितास धोका निर्माण झालेला होता. असंच ऍक्शन पुढे नाही घेतलं अजून पण काही मुलांचा असंच लचके तोडण्याची शक्यता निर्माण होणार आहे. तरी महापालिकेला मला कळकळीची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या भटक्या कुत्र्यांचा काहीतरी बंदोबस्त करावा, जेणेकरून पुढे अशा लहान मुलांचा काही लचके तोडणार नाही. आणि त्यांनी यावेळेस प्रत्यक्ष दखल घ्यावं. यांनी अर्ज देऊन पण ऍक्शन नाही घेतली. किती कशी वेळ आलेली की अर्ज देऊन पण त्याच्यावरती काही कारवाई केली नाही. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.